स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असणार। तर मित्रांनो आज आपण आलो आहोत जसकरला रत्नेश्वरी देवीच्या मंदिरात आलोय दर्शनासाठी। आज आपण जसकरचं मंदिर बघणार आहोत। खूप सुंदर असं सजवलेलं आहे आणि खूप रोषणाई केलेली आहे, खूप छान असं आणि खूप मोठी भरलेली आहे जसकरची जत्रा। तर तुम्ही बघितली पण असेल आणि आता आपण पूर्णपणे जत्रा फिरू आणि मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ। तर तुम्ही बघणार आहात आज रत्नेश्वरी मातेचं दर्शन आणि जसकरची जत्रा कशी भरली आणि किती भरले ते बघूया आपण। आणि हा जसकर गाव पनवेलपासून तब्बल काहीतरी 12 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तुम्ही आता तुम्हाला पुढच्या वर्षी यायला भेटेल, या वर्षी तर नक्कीच नाही भेटणार कारण हा त्यांचा दुसरा दिवस आहे आणि आज शेवटचा दिवस आहे म्हणजे पालखीचा। तर आज जत्रा जमणार आहे। तर तुम्ही नेक्स्ट इयरला नक्की येण्याचा प्रयत्न करा, खूप भारी असते जत्रा। तुम्ही जत्रा बघणारच आहात आणि मंदिर पण एवढा रोषणाई भारी करतात की खूप तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल। आणि इथे येऊनच तो दृश्य तुम्ही बघितला पाहिजे। नक्की येऊन बघा एकदा तरी जसकर गावामध्ये। पनवेलपासून फक्त 12 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तुम्हाला मॅपमध्ये टाकला तर डायरेक्ट मंदिराजवळ तुम्हाला यायला भेटेल। तर चला मग आता आपण मंदिरात दर्शन घेऊ आणि मग बाकीची जत्रा फिरू। आणि समोर तुम्ही दृश्य बघता, तर मित्रांनो इथे रोषणाई बघता।
अजून किती गर्दी आहे ती, आणि लाईन बघू शकता तुम्ही, एवढी अजून लाईन एवढी लागलेली आहे. आणि इथे सेल्फी पॉईंट पण दिलेला आहे, तुम्ही फोटो इथे पण काढू शकता येऊन. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे आपल्याला ते भेटले होते जत्रेला त्यांच्या गाडीला, तर आता परत इथं तर मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रणित कोहली. आता आपण तर यांना माहीतच आहेत, आपल्याला रावेला पण एकदा भेटले होते. तर आता ही सेकंड टाइम तुम्ही आले, गेल्या वर्षी पण तुम्ही आताच बघितलं मी. तर काय या जत्रेबद्दल सांगाल आणि जत्रेचा काय अनुभव काय सांगाल याच्यात? नवसाला पावणारी आई आहे, नवसाला पावणारी आहे आणि सर्वात आपल्या उरणची सर्वात मोठी जत्रा तुम्हाला इकडे बघायला मिळेल आणि भरपूर सारी पाळणी खेळणी सर्व काही तुम्हाला, आणि पूर्ण आपल्या उरणमध्ये जेवढे गाव आहे ते सर्व भाविक इकडे तुम्हाला बघायला मिळेल. तर पुढच्या वर्षी नक्की प्लॅन करा, आवडेलच आवडेल. जो डेकोरेशन, जो मंदिर सजवतात, लाईटिंग वगैरे करतात, ते सर्व बघण्यासारखा नजारा आहे, आवडेल तुम्हाला. नक्कीच दरवर्षी तुम्ही यायचा, आम्ही दरवर्षी येतो आणि यावर्षीची तर खूप जास्तच गर्दी आहे. 2 वर्ष थोडी कमी होती, पण यावर्षी खूप जास्त गर्दी आहे. तर थोडा आवाज तुम्हाला कमी येईल कारण मोकाडे मी बाहेर जाऊन तुमच्याशी बोलतो. नमस्कार, आपण आज रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या पालखी उत्सवामध्ये आहोत. माझ्या मायमाऊलीचा गाभारा आपण पाहतोय, मायमाऊलीचा दरबार पाहतोय, लाखो भाविक त्या ठिकाणी आहे. एक या ठिकाणी श्रद्धास्थान आहे, गेली दशकोंची परंपरा आहे. माऊलीचं जीर्णोद्धार झालं त्यावेळेस आपण हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी पाहिली. आज या ठिकाणी लाखो भाविक आलेत. त्या लाखो भाविकांनी या ठिकाणी सहज असते माझ्या मायमाऊलीच्या चरणावर समर्पण केलेलं आहे. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी मायमाऊलीचं वर्णन या जगामध्ये का केलं जातं याची किमया आपण या गाभाऱ्यामध्ये आणि या गावामध्ये पाहतोय. तेव्हा आई माऊलीचा उद्या दर्शन घ्या आणि दर्शन घेत राहा. ओके, थँक्यू. तर आई माऊलीचा उद्या. तर मित्रांनो भाविकांची गर्दी वाढतच चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता.
मासूम से कलाकार, मासूम मासूम से भाई। तर मित्रांनो दर्शन वगैरे पण करून झालं आणि जत्रा वगैरे पण फिरून झाली. खूप फिरलो, जत्रा खूप मोठी जत्रा भरलेली आहे आणि आता जास्त गर्दी वाढत चाललेली आहे. कारण आता संध्याकाळी पालखी असते, तर पालखी नाही बघायला थांबणार, कारण आपल्याला जायचं आहे लांब. त्यामुळे पालखी नाही आपण बघणार, पालखी आपण मंदिरात बघितली गेलेली ती. तर आता निघतो आपण घरी जायला. बघू आता रस्त्यात अजून काय आपल्याला भेटलं तर ते बघू, नाहीतर मग डायरेक्टली घरीच भेटू, नाहीतर मग जाता जाता मध्ये कुठे हे थांबलो तर ते बघूया. आणि काय काय अजून भरलंय ते बघा आणि गर्दी किती वाढत चालले ते पण बघत राहा. तर मित्रांनो इथं फॅन आहेत बघा, चार्जिंग वाले फॅन आहेत. घ्या बघून घ्या, 300 रुपये. आमच्या जत्रेत 200 रुपये होता. घ्या ना 200 वाले पण घ्या. ते लोक होते ते 300 वाले लोक ठेव सांगा, कमी करून सांगा तुम्हाला ते. तर मित्रांनो चार्जिंगला फॅन घेतला घरी छोटीसाठी आणि बोरं घेतल्यात अश्विनीसाठी. चार्जिंगला फॅन बघू शकता, 200 रुपयाला मागत होतं तर 250 रुपयाला दिला त्यांनी. तर चला बरा वाटला म्हणून घेतला 250 रुपयाला. आणि इथे बघू शकता तुम्ही महाराजांचे स्टॅच्यू वगैरे. तर मित्रांनो अजून गर्दी वाढतच आहे आणि आपण निघालो आता घरी जायला. आणि गर्दी बघू शकता इकडे. तर मित्रांनो ही दुकानं भरल्या जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर 2 किलोमीटरच धरता येईल. तर एवढी लांब धर भरल्या, मंदिरापासून 2 किलोमीटर ही दुकानं भरलेली आहेत. एवढी मोठी जत्रा भरलेली आहे आणि तिथे भरलेली आहे. ती तर खूपच तर मित्रांनो आता निघालो जत्रेच्या बाहेर. मी गाडी जवळजवळ 1 किलोमीटर मागे लावली होती आणि जत्रा 2 किलोमीटर भरले. खूप जास्त लांबून लांबून पब्लिक येते आणि जाम मोठी जत्रा भरते. तर चला मग आपण निघू आता घरी जायला. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असं नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.